welcome to the class for fluid mechanics. तर लास्ट लेक्चरला आपण हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट केलेला होता. तर याच्यावरचे जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपल्याला आता घ्यायचे आहेत. न्यूमेरिकल प्रॉब्लेम हे दोन टाइप मध्ये डिवाइड आहेत, जसं आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. दिस इज द प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस. ओके, प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेसचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे रिलेटेड टू द प्रेशर मेजरमेंट. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट देतात, म्हणजे मॅनोमीटर, यूट्यूब मॅनोमीटर, डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर, इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटर. ओके, हे असे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याचे रीडिंग, त्याचे जे काही रीडिंग्स आहेत ते दिले जातात आणि प्रेशर फाइंड आउट केलं जातं. दोन पाईप मधला, दोन पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलं जातं. ओके, ते एक्झाम्पल आपण पाहिलेले. ओके, आता आपल्याला कोणते पाहिजे, जर समजा एखादी बॉडी आहे, एखादा सरफेस आहे किंवा आपण म्हणू शकतो एखादी प्लेट आहे, या जर समजा वॉटर मध्ये किंवा कोणत्याही फ्लुइड मध्ये या इन्सर्टेड आहे किंवा सबमर्ज आहे, तर अशा परिस्थितीत आपल्याला कशा पद्धतीने ते जे काही आहेत प्रेशर फाइंड आउट करायचं, त्या पर्टिक्युलर प्लेटवर प्रेशर कसं फाइंड आउट करायचं याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे. तर आज प्रॉब्लेम पाहिजे. सो प्रॉब्लेम पाहायच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन करून घेऊ की याचे जे काही आहे प्रेशर जो काय आपण फाइंड आउट करतो तर त्याचे कोणते कोणते पॉइंट्स आहेत. तर जर समजा ही एखादी प्लेट आहे, आता विचार करा की ही वॉटर लिक्विड सरफेस आहे. ओके, काय आहे, लिक्विड सरफेस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय केलं, प्लेट इमर्स केली. ओके, अशी एक आर्बिटरी शेपची प्लेट आहे जी या सरफेस वॉटर मध्ये सबमर्ज आहे. सबमर्ज म्हणजे काय, बुडलेली आहे. तर याच्यात दोन गोष्टी होतात. एक म्हणजे याच्यावर टोटल प्रेशर ऍक्ट होतो, म्हणजे या वॉटर जे काय आहे, जसं आपल्याला माहिती आहे पास्कल्स लॉ आहे, the surrounding atmosphere or surrounding fluid acted as some pressure on the body. तर तशाच पद्धतीने हे जे काही लिक्विड आहे किंवा हे जे काही फ्लुइड आहे हे या प्लेटवर काय करणार आहे, तर प्रेशर ऍक्ट करणार आहे. सो ते प्रेशर आहे त्याला आपण टोटल प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतो, आपण फ्लुइड प्रेशर सुद्धा आपण म्हणतो. दुसरी गोष्ट की ह्याचा या प्लेटचा स्वतःच काहीतरी वेट असणार आहे, स्वतःच काय असणार आहे, वेट असणार आहे किंवा मास असणार आहे. ते जिथे कॉन्सन्ट्रेट होतं त्याला म्हणलं जातं सेंटर ऑफ मास किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, सो हे दोन पॉइंट वेगवेगळे आहेत. तर सगळ्यात पहिले सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी ने इंडिकेट केली जाते. मग प्रेशर सुद्धा कोणत्या तरी सेंटरवर ऍक्ट होतं, कोणत्या तरी पॉइंटवर ऍक्ट होत असेल, मग त्या पर्टिक्युलर पॉइंट काय म्हटलं जातं, जी असं म्हटलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं सेंटर ऑफ प्रेशर. तर काय म्हटलं जातं, सेंटर ऑफ प्रेशर. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती एक्स बार ने इंडिकेट केली जाते आणि सेंटर ऑफ प्रेशर जे काय आहे, सेंटर ऑफ प्रेशर ते एच बार या काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. सो हे डिस्टन्स कुठून आहे, तर लिक्विड सरफेस पासून तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत हे आहे एक्स बार आणि लिक्विड सरफेस पासून तर सेंटर ऑफ प्रेशर पर्यंत जे काही आहे ते आहे एच बार. ओके, तर त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं, समजा आपल्याला टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं. सो टोटल प्रेशरचा फॉर्म्युला आहे टोटल प्रेशर इक्वल टू gamma A into x bar. Okay, gamma A into x bar. त्यानंतर आपल्याला काय काढावं लागेल की टोटल प्रेशर माहित झाल्यानंतर आपल्याला सेंटर ऑफ प्रेशर पण फाइंड आउट करावं लागेल की सेंटर ऑफ प्रेशर कुठे, प्रेशर एवढा ऍक्ट होतं. म्हणजे जर समजा ही पी ही जी काही व्हॅल्यू आहे या ही इंडिकेट कशाने केली जाते, पी व्हॅल्यू इंडिकेट केली जाते, कॅपिटल पी. सो पी आपल्याला माहिती आहे की सम अमाउंट ऑफ प्रेशर इज ऍक्टेड ऑन द पर्टिक्युलर बॉडी, but it acted on the particular point, so that point is known as center of pressure.
So where the center of pressure we are, so center of pressure H bar equal to center of pressure H bar equal to Ig upon Ax plus Ax bar. हे लक्षात ठेवा Ig upon Ax upon Ax bar. सो हा फॉर्म्युला जो काय आहे हा फॉर्म्युला आपल्याला इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी व्हॉट इज द सेंटर ऑफ प्रेशर. सो एवढं लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही डिफिकल्टी येणार नाही. ओके आता जर समजा एखादी प्लेट डायगोनल असेल ओके एखादी प्लेट काय आहे डायगोनल आहे तर ही जी काही डायगोनल प्लेट आहे या डायगोनल प्लेटला काहीतरी अँगल निर्माण होतो ओके आणि त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तोही एवढा सोपा आहे. when the plate is diagonal and bar equal to Ig sin square theta divided by Ax bar plus x bar. Okay, so what is the sin square theta and what is the Ig? Ig is the moment of inertia. Okay, you can say moment of inertia of the plate or a body. Okay, moment of inertia आपल्याला सांगितलं आहे sin square theta. Theta is the angle of the edges which is making with the surface. What the mean of it? That if this is the surface and some plates are diagonally immersed into the body, in the water body. So if this is that kind of the plate is immersed into the body, so if extend its edges, it will make angle with the surface as a theta. So that theta is considered as angle between plate and surface. So this is the sin square theta divided by a into x bar plus x bar. Okay, so this is the formula. Now we will see the problem related to this. We will start from the simple problem and then we will move to the difficult problems. Okay. So the problem is a vertical rectangular plane okay. So the numerical problem is a vertical rectangular plane surface has a width of 1.5 meter. Has a width 1.5 meter, depth of 3 meter. It placed in water such that the upper edge is 1 meter below the free surface. Free water surface. So it is 1 meter below the free water surface. Okay, find the total pressure and depth of center of pressure. So center of pressure, total pressure, we have to find out these two things. Okay, so here there are simple given. We have to write down the given data.
So given data in the width is D 1.5 meter and D 3 meter. Okay, so the how the figure will look like this. This is the water surface. This is the plate. So the width is 1.5 meter and depth is 3 meter. The upper surface, okay, the top edge is 1 meter below the water surface. Okay, so we have to find out our x bar and h bar. Okay, x bar and h bar. C where we have x bar. Now we have to find some data which is required in solving the problem. Okay, first we have to find out x bar. So x bar equal to it is the center of this depth. Okay, center of this depth. What is the center of this depth? It is the half of this depth. Half of this depth means the center CG or the center of gravity is 1.5 meter below the surface. 1.5 meter below the this edge. Okay, and above this is the 1 meter. So it is d by 2 plus 1. Okay, d by 2 plus 1. So x bar equal to d by 2 is 3 by 2 plus 1. So x bar equal to 2.5 meter. Okay, so x bar is 2.5 meter. Now we have to find out total pressure, which is P. So total pressure P equal to gamma A into x bar. So now we have to find out A also. Area of the plate. This is the rectangular plate. So that's why the area is B into D. So D into D, which is equal to 1.5 into 3. So area is 14.5 meters square. Okay. This is the area of the plate. Area of the plate. Now we have to find out the pressure. So the total pressure P equal to P equal to gamma into A into x bar. Okay. So gamma is 9.81 multiplied by area 4.5 multiplied by x bar is 2.5. The answer is total pressure is 110.36 kilo Newton. Okay. So next we require Ig, which is moment of inertia of the plate, which is Vd cube divided by 12. So V is 1.5, V cube divided by 12. Okay. So the Ig is 3.375 meter raised to 4. Okay. So the last step is find out the center of
gravity, which is G. So C equal to Ig divided by A into x bar plus x bar. So Ig is 3.375 divided by 4.5 multiplied by x bar, which is 4 2.5 plus 2.8. So the center of pressure, which is C, equal to, or we could we just represent it by h bar equal to 2.8 meter. So the center of gravity is 2.5 meter below the surface of the fluid, and center of pressure is below the surface. Sorry, center of pressure is 2.8 meter below the free surface of liquid. Okay, so that kind of a simple problem might ask in the exam for you. अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण काय करतो तर घेतले असतात, आणि हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. आणि पटकन तर माझ्या मीटिंग चालू आहे, मीटिंग चालू आहे एक्झाम मध्ये हे प्रॉब्लेम तुम्हाला येतात, आणि हे एक्झाम मध्ये प्रॉब्लेम आहे. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये हे प्रॉब्लेम आहे. तर काय सांगितलं होतं तुम्हाला, एक पेन दिलेली होती, वॉटर मध्ये इमर्स्ड आहे असं सांगितलं होतं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तिथं वॉटर मेन्शन केलं होतं. सो ही यूज द वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची वेट डेन्सिटी आपण काय केली, घेतलेली होती, आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं, टोटल प्रेशर फाइंड आउट करायला सांगितलं होतं, आणि डेप्थ ऑफ सेंटर ऑफ प्रेशर या दोन गोष्टी फाइंड आउट करायला सांगितलं होतं. त्या पद्धतीने आपण फिगर काढली. ओके, आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची डेप्थ फ्री सरफेस पासून x बार काढला, नंतर एरिया काढला, आणि टोटल प्रेशर फाइंड आउट केला. टोटल प्रेशर फाइंड आउट केल्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेट फाइंड आउट केला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेट झाल्यानंतर आपण काय काढलं, सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट केलं. ओके, सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला काय येतात, एक्झाम मध्ये येतात. ओके, सो एक आता एक अजून एक सिंपल प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके, and a triangular plate of base 3 meter and altitude 3 meter immersed vertically in an oil. Oil of specific gravity is 0.85. The base of plate coincide with the free surface
the base of plate coincide with free surface of oil So अशा पद्धतीने एक प्रॉब्लेम आहे triangular plate of base 3 meter and altitude 3 meter immersed vertically in an oil of specific gravity 0.85. Okay, so here the oil is given and this specific gravity 0.85. इथे जनरल जे काय आपण वॉटर जनरली आपल्याला यूज करतो तसं वॉटर नाही. The base of plate is coincide with the free surface. Okay, so it means that the triangle is inverted and which is coincide with the surface of whatever it is, oil or something. So the answer is given data. We will write the given data. Given data काय आहे तो लिहून घेऊ आपण. So dimension दिलेले तुम्हाला कशाचे म्हणजे triangle चे which is base d into h. So d is 3 meter and h तुमचा काय आहे 3 मीटर आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिलं g दिलेला आहे. ओके, which is 0.85. आता इथे पहा इथे जे काय आहे हे समजा जो वॉटर सरफेस असेल हा जे समजा वॉटर सरफेस असेल. ओके, तर प्लेट जी काय आहे ती या वॉटर सरफेस प्लेटचा बेस जो आहे ते या वॉटर सरफेसला काय आहे कोइन्साइड आहे म्हणजे काय आहे एकाच लाईनीत आहे. सो त्यामुळे याच्यामध्ये डिफरन्स येणार नाही. म्हणजे डिफरन्स नाही म्हणजे याच्यामध्ये जे डिस्टन्सचा डिफरन्स म्हणतो आपण तसा नाही. सो इट इज अ जी, इट इज सी. सो दिस इज x bar and now this is h bar which is we have to find out. आणि आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. सोपं आहे, काही अवघड नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काढायचं आहे x बार काढायचा. तर त्यासाठी आपण एरिया काढू. एरिया ऑफ प्लेट 1/2 into h. Okay, 1/2 is 3 meter, h is 3, which is 4.5 meter square. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला x बार फाइंड आउट करायचा आहे. x बार म्हणजे काय तर डिस्टन्स ऑफ फ्री सरफेस टू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ प्लेट. सो x बार is equal to ह्या अपेक्स पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर पाहिलं सॉरी बेस पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी h/3 असते आणि अपेक्स पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 2h/3 असते. सो इट इज h/3. So h/3 equal to 3/3. So the x bar is 1 meter. So x bar is 1 meter. Now we have to find out total pressure, or we could find आपण दोन करू शकतो. आपण टोटल प्रेशर फाइंड आउट करू शकतो किंवा आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट करायचा असेल तुम्हाला, ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी Ig इक्वल टू त्याचा पण फॉर्म्युला आहे आणि हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील कोणत्याही परिस्थितीत. दिस इज bh3/36. So B is 3, H is 3 cube divided by 36. So Ig equal to 2.25 meter raised to 4. आता टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. टोटल प्रेशर इक्वल टू आता आपल्याला G दिलेला आहे. ओके, सो
गॅमा काढताना तुम्हाला काय करावं लागेल, G इंटू गॅमा वॉटर मल्टीप्लाय बाय A इंटू x बार. ओके, G किती 0.85 मल्टीप्लाय बाय 9.81 multiply by area here 4.5 multiply by 2.2. So P equal to P किती आहे याचा 37.52 किलो. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं सेंटर ऑफ प्रेशर, तो h bar equal to Ig divided by A into x bar plus x bar. ओके, तो Ig किती आहे, Ig आहे 2.25 divided by A किती आहे 4.5 multiply by x bar किती है, x bar 1 meter plus 1, so h bar equal to, so the center of pressure is 1.5 meter. सो असे आपण आज एका टाइपचे दोन प्रॉब्लेम पाहिलेले आहेत.